संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज जवळपास 2 महिने पूर्ण झालेले आहेत, परंतु यातील जे आरोपी आहे कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। 9 आरोपी अटकेत आहेत। या हत्याकांडातील आरोपींना शोधण्याचा जो तपास आहे SIT आणि CID कडे सुद्धा देण्यात आलेला आहे, परंतु कृष्णा आंधळे जो आरोपी आहे तो अद्याप सुद्धा भेटलेला नाही। या हत्याकांडाला जवळपास आज 2 महिने पूर्ण झालेले आहेत। त्यानंतरही तो आरोपी जो आहे तो अद्याप फरार आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी या संदर्भात पुरावे सुद्धा सादर केले आहेत। त्याचबरोबर या हत्याकांडात सहभाग असल्याचा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आरोप होऊ लागलेला आहे। सहभाग म्हणजे जे आरोपी आहेत त्यांच्याशी कुठेतरी संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होता। त्यामुळे धनंजय मुंडे यांचा सुद्धा राजीनामा मागण्यात येतोय। आपल्यासोबत आता स्वर्गीय संतोष देशमुख यांची मुलगी आहे, ते आपण त्यांच्याशी संवाद साधूया। वैभवी, काय सांगशील? वडिलांचा खून होऊन आज 2 महिने पूर्ण झालेत। तर जसं तुम्ही म्हणलं एक आरोपी फरार आहे। जर आरोपीच जेलबंद नसतील तर म्हणजे त्यांच्यावर कठोर कारवाई कधी होणार आणि आम्हाला न्याय कधी मिळणार? म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्या। SIT कडे तपास आहे, CID कडे तपास आहे, परंतु आणखीन आरोपी मिळत नाही। त्याचीच आज कुठेतरी खंत वाटते। त्यांनी माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी किंवा आरोपींना अटक करण्यासाठी आज इतका वेळ का लागतोय? आज 2 महिने झाले। म्हणून माझी विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या। संतोष देशमुख यांचे बंधू सुद्धा आपल्यासोबत आहेत। काय सांगाल? भावाचा खून होऊन 2 महिने झालेत। CID SITचा तपास देण्यात आलेला आहे CID कडे SIT कडे। एक आरोपी अद्यापही फरार आहे। तपास यंत्रणा कुठेतरी कमी पडते का राजकीय दबाव आहे? तपास यंत्रणेवर राजकीय दबाव सुरुवातीच्या काळामध्ये होता, हे तर सिद्ध झालेलं आहे। आणि घटना घडलेल्या दिवशी 10:30 पर्यंत ह्या सगळ्या आरोपींचे मोबाईल चालू होते। काही आरोपींचे मोबाईल हे 13-14 तारखेपर्यंत चालू होते, तरी देखील यांना ट्रेस केलं नाही, यांना पकडलं नाही। इथंच सगळं पाणी मुरलेलं आहे। इथंच सगळ्या गोष्टी लक्षात येत आहे की ह्या राजकीय दबावपोटीच झालेले आहेत। साधे CDR जरी चेक केले ज्यावेळेस कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे, तरी तुम्हाला त्याच्यातून माहिती समोर येईल की ह्याच्यावर राजकीय दबावच होता। म्हणूनच ह्या आरोपींना एवढं अभय होतं आणि ही घटना घडली तरी देखील यांना कधी चुकीचं वाटलं नाही। आरोपी फरार करायला किंवा आरोपीला इथून अभय द्यायला यांचं पाठबळ राहिलेलं आहे। आता दबाव आहे का? आरोपी फरार आहे, मोबाईलचा जो डेटा आहे तो रिकवर करण्यात आलेला आहे, यामध्ये कुठली अधिक माहिती मिळणार आहे का? किंवा कोण कोण इन्व्हॉल्व आहे? राजकीय लोक सहभागी असल्याचा काही तुम्हाला संशय आहे का? किंवा काय माहिती पडते तुमच्यापर्यंत? नाही, तो गोपनीय आहे भाग तपासाचा, ते सांगू शकत नाहीत। ते फक्त त्यांचं काम चालू आहे एवढंच सांगू शकतात ते की मोबाईल आहे, डाटा रिकवर करणं चालू आहे। बाकीची माहिती गोपनीय असल्यामुळे किंवा तपासात कुठं अडथळा नाही यायला पाहिजे म्हणून ते आपल्याला सांगत नाहीत। तपासावर समाधानी आहात तुम्ही? तपास संपल्यानंतर याविषयी बोलणं अपेक्षित म्हणजे उचित राहील। तपास संपत आल्यानंतर संपल्यावर त्याचा रिझल्ट आल्यावर आपण त्या गोष्टीवर व्यक्त होणार आहोत। तपास आणखीन पूर्ण झालेला नाही। तपास पूर्ण झाल्यानंतर या सर्व बाबीवर बोलणं उचित ठरेल असं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।